राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने नेमकं काय घडतंय या संदर्भातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या आपण आमच्या 5 रिपोर्टर्सकडून जाणून घेणार आहोत। महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक सुरू आहे। याबाबत आम्हाला सविस्तर माहिती देतील आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। तर मुंबईत जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। काय नेमकं ठरतं आहे महाविकास आघाडीमध्ये याबद्दल सांगतील आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार। राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर लढणार आहेत आणि त्यामुळेच एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे अजित पवार 2029 ची तयारी तर करत नाहीयेत ना। याबाबत अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। मुंबईत भाजप सेनेची नाशिक, संभाजीनगर, ठाण्यामध्ये मात्र युती होणार नाहीये। का होणार नाहीये याबद्दल सविस्तर माहिती देतील आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। तर शरद पवार एनडीए मध्ये जात आहेत असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलं। कशाच्या बळावर त्यांनी हा दावा केलाय याबद्दल माहिती देतील आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। सुरुवातीला बातमी आहे ती मुंबईमधून। आगामी महापालिका निवडणुका लागताच महायुती ॲक्शन मोडवर आली आहे। महायुतीच्या महापालिका उमेदवारांबाबत आज निर्णय होऊ शकतो। या संदर्भात उमेदवार निश्चितीसाठी वर्षावर मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। नाशिक, धुळे, अहिल्यानगर मनपासाठी बैठक घेण्यात येते आहे। अमित साटम, आशिष शेलार हे भाजपचे महत्त्वाचे नेते देखील वर्षावर दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, सध्या महापालिका निवडणुकांचं मुख्य केंद्र ठरतंय ते वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान, तिथं मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। काय नेमकं घडतंय? नक्कीच हेमाली, खरं तर वर्षा निवासस्थान हे चर्चेचं केंद्रस्थान बनलेलं आहे आणि जे अनेक ठिकाणी जागांचा तिढा संपलेला नाही आहे किंवा सुटलेला नाही आहे, तोच तिढा वर्षा निवासस्थानांवरनंच सुरू आहे। कालपासून जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅरेथॉन बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आता आजच्या दिवशी ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत, मग याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका असेल, प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत अद्यापही महायुतीतील जागा वाटपांचा तिढा हा अद्याप संपलेला नाही आहे। कारण का मुंबईतील 2 प्रमुख नेते म्हणजे मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार हे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करतायत आणि प्रामुख्यानं पश्चिम उपनगरातील जागांवरनं ही चर्चा जी आहे सुरू आहे। कारण का याआधीच शिवसेनेकडनं जे प्रमुख 3 आमदार नेमण्यात आले होते, याच्यामध्ये मंगेश कोळवळकर, मुर्जी पटेल आणि प्रकाश सुर्वे यांच्याकडे पश्चिम उपनगरातली जबाबदारी देण्यात आली होती आणि शिवसेनेकडनं जवळपास 44 जागांवरती क्लेम केला जातोय की 44 जागांमध्ये आपली ताकद आहे पश्चिम उपनगरांमध्ये आणि ह्या जागा आपण भाजपला सोडल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका ही शिवसेनेने घेतलेली आणि त्याच अनुषंगानं आज मुंबईतील या प्रमुख 2 नेत्यांबरोबर देवेंद्र फडणवीस हे चर्चा करतायत। त्यासोबत महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका याच्यामध्ये धुळे असेल, अहिल्यानगर असेल, या महानगरपालिकांच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही सुरू आहे। कारण का सगळ्यांचंच लक्ष जे आहे हे महायुतीकडनं आता घोषणा जागा वाटपांची कधी केली जाते याकडे लागलेला आहे। अर्ज भरण्याचे दिवस जे आहेत हे अवघे काही उरलेले आहेत आणि याच अनुषंगानं जे उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यांना तरी ग्रीन सिग्नल देण्यात यावा, अशाच पद्धतीनं एक चर्चा जी आहे ही वर्षावरती सुरू झाल्याचं कळतं आहे आणि त्याच अनुषंगानं शिंदेंच्या गोटातही अशाच पद्धतीनं चर्चा ज्या आहेत या सुरू होतील। एकंदरीत एक अशी माहिती मिळते की उद्यापर्यंत महायुतीकडनं जागा वाटपाच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं जागा वाटपांची घोषणा जी आहे ही केली जाईल। मात्र सद्यस्थितीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं मॅरेथॉन बैठका ज्या आहेत या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच उमेदवार निश्चितीबाबत नेमकी आघाडी कोण घेत आहे, महायुती की महाविकास आघाडी, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल असेच संपर्कात राहा। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातली पुढची बातमी। आज उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची मातोश्रीवर तब्बल 2 तास चर्चा झाली। उद्धव ठाकरेंबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला। उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो, बरीच चर्चा झाली, मात्र अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही। आम्ही महाविकास आघाडीतील घटक आहोत आणि म्हणून या मुंबईत शिवसेनेसोबत आघाडी व्हावी असा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। तर काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीनं ठाकरेंकडे जागांसाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीनं मुंबईत ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा काँग्रेस द्यायला तयार असल्याचंही कळतं आहे। आमची चर्चा चालू आहे। चर्चा मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दामून आलो होतो। बरीच चर्चा झाली
पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. आमचे दोन्ही शहर प्रमुख, काँग्रेसचे शहर प्रमुख हे बसून अंतिम स्तराची आघाडी, महाविकास आघाडीचे 3 घटक एकत्रित चर्चा आमची चाललेली आहे. आम्ही मनसेबरोबर युती केलेली आहे, ती काय लपून नाही आहे, जग जाहीर आहे. काँग्रेस आणि आमच्यातली पण युतीची चर्चा पुणे महानगरपालिकेमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार. ऋतिक, निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीत असं जयंत पाटील म्हणतायत. थोडक्यात ठाकरे बंधूंबरोबर राहायचं की काँग्रेसचीच साथ द्यायची या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत का? मग याचं मुंबईतलं नेमकं चित्र काय आहे? एकंदरीत आपण बघतोय की 2 ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली आहे. म्हणजे हे तर स्पष्ट आहे की 2 ठाकरे बंधू या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील स्वबळाचा इशारा दिलेला आहे. त्यासोबत ते वंचितला आणि राष्ट्रवादीकडे देखील त्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे चर्चा करत असल्याचं पाहायला मिळते. इथं द्विधा मनस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेत ठाकरे गटाकडून म्हणजेच मनसे आणि ठाकरेंकडून जवळपास 25 जागांची अपेक्षा आहे. ज्यावेळेस तेव्हा महापालिका होती त्यावेळेस त्यांचे 9 हे नगरसेवक निवडून आले होते. त्या 9 जागा तसेच जास्तीच्या ज्या जागा आहेत 25 जागांची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंकडे केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये ज्या विशेष म्हणजे विक्रोळी आणि भांडूपमधले जे मतदारसंघ आहेत नगरसेवकाचे ते देखील पाहिजे असल्याची, प्रभाग जे आहेत ते पाहिजे असल्याची यांची मागणी आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ काँग्रेसची देखील चर्चा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र जयंत पाटील यांनी जेव्हा ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठाकरेंसोबत जाण्याचा जो कल आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरेंसोबत आपण बघितलं की 2 तास ही चर्चा झालेली आहे. तर ठाकरेंकडून 15 जागा देण्याची तयारी जी आहे ती दर्शवली जाते आहे. कारण की राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा ते देखील फुटलेले आहे. त्यामुळे काही ताकद अजित पवार गटाकडे गेली आहे. त्यामुळे ते ज्यावेळेस 9 प्रभाग त्यावेळी निवडून आले होते नगरसेवक ते देखील काही अजित पवार गटाकडे गेलेले आहेत. त्यामुळे जी 25 जागा मागत आहेत ती ठाकरे गटाकडून पूर्णपणे न देता 15 जागांचा प्रस्ताव जो आहे तो ठाकरे गटाकडून दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता यावरती राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच ऋतिक, असे संपर्कात राहा. द्विधा मनस्थितीत असलेल्या शरद पवार गटाबाबत विरोधक मात्र वेगवेगळेच दावे करू लागलेले आहेत. 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगलेल्या असताना शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी एक दावा केला आणि त्या दाव्यानं राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. पुढील काळात शरद पवार एनडीएमध्ये सामील होतील असा मोठा दावा संजय शिरसाटांनी केलाय. तर शिरसाटांच्या या दाव्यावर बजरंग सोनवणेंनी खोचक टोला लगावलाय. आणि हे बघा, शरद पवार आहेत, लक्षात घ्या, शरद पवारच्या अनेक वेळा भूमिका बदललेल्या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणून आता नवीन काय भूमिका बदलली आणि लोकांना काहीतरी आश्चर्य, अरे बाबा आश्चर्याचा धक्का बसला, असं काहीच नाहीये. उभाठ्याबरोबर ते जातील असं कधी वाटलं होतं का? गेले 2.5 वर्ष सत्ता भोगली. ते सोनिया गांधी बरोबर विरोध करून बाहेर पडले होते, पुन्हा सोनिया गांधी बरोबर गेले. आता ते जर इतर पुन्हा एकत्रित येऊन जर ते एनडीए बरोबर जरी आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. मोठं वक्तव्य आहे तुमचं हे की शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. का नाही येऊ शकत? काय राजकारणात काही घडू शकतं ना, त्याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काय? शरद पवार साहेबाबद्दल इतर पक्षाचं एखादं समजू शकतो, शरद पवार साहेबाबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हा अख्खा महाराष्ट्र जाणतोय. नाही ठीक आहे ना, त्यांचं भविष्य आता सरसर साहेब मंत्री आहेत, ते काय बोलतायत त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही. पण आदरणीय पवार साहेब कुठं जाणार आहेत, कुठं काय करणार आहेत, पण जिथं बी जातील जिथं बी करतील तिथं देशाचं आणि जनतेचं हित बघणारे पवार साहेब आहेत. महाराष्ट्रामध्ये जनतेचं हित बघूनच त्यांनी आतापर्यंत 60 वर्षे कार्यकाळ सांभाळलेला आहे. पुढच्या कार्यकाळात सुद्धा ते जनतेच्या हिताचा निर्णय घेऊन काम करतात. त्याच्यामुळे ते सेक्युलर वोट आणि सेक्युलर त्यांचे विचारसरणी ठेवूनच काम करतात. त्याच्यामुळे कुठं जातील असं त्यांना जी वाटतंय त्या पद्धतीनं. आता मी उद्याच्याला म्हणलं की शिंदे सेना सत्तेतून बाहेर निघणार आहे,
याला काही म्हणजे हे नाही, पण मी तसं म्हणणार नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. शिरसाट साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांना काही माहिती असेल, पवार साहेब त्यांचं बोलणं झालं असेल, त्याच्यामुळे त्यांना माहिती असेल. मला माहिती सांगता नाही, माझं पवार साहेबाचं याच्यावर बोलणं नाही झालं. राजकारणातल्या याच दाव्या प्रतिदाव्यांबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून. मोहसिन, शिरसाटांचा जो दावा आहे त्या दाव्याचा नेमका अर्थ काय? शिरसाटांनी भूतकाळातील शरद पवारांच्या काही खेळींची उदाहरणंही त्यासाठी दिली आहेत की हे सगळं केवळ संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न आहे? नक्कीच हा मोठा दावा त्यांनी केलेला आहे. NTV मराठीशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय. त्यांचं म्हणणं आहे की आगामी काळात शरद पवार हे जे आहे तर NDA मध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्या दृष्टीने त्यांच्या आत्ताच्या ज्या घडामोडी घडतायत, म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणे, त्यात दिल्लीत झालेली अजित पवार दिल्लीत शरद पवारांच्या घरी पोहोचणे, रोहित पवार आणि अजित पवार एका गाडीत आले होते, या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या तर कुठेतरी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि यासोबतच शरद पवार देखील NDA मध्ये सहभागी होणार असं ते म्हटले. यावर आपण पुढे जाऊन त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांनी हेही सांगितलं की दोन वेगळे पक्ष नसणार आहेत, तर शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हित म्हणजे एका पक्षात विलीन होतील आणि ते दोघंही एकत्रपणे NDA मध्ये सहभागी होतील. शरद पवारांची राजकीय इतिहास बघितला तर ते एका दिशेने जातात सांगतात आणि दुसऱ्या दिशेने प्रत्यक्षात जात असतात. त्यामुळे त्यांच्या भूमिका त्यावर अंदाज लावणं अशक्य असतं आणि त्यामुळे ते जर NDA मध्ये गेले तर वेगळं काही वाटू नये असं देखील शिरसाट म्हणाले. त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना बजरंग सोनवणे जे खासदार आहे बीडचे शरद पवार गटाचे, त्यांनी मात्र त्यांना खोचक टोला लगावलेला आहे की बहुतेक शरद पवारांची शिरसाटांची भेट झाली असावी आणि त्यांनी त्यांना सांगितलं असं, म्हणून ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत सध्या महानगरपालिकेचं युती आघाड्या सगळ्या घडामोडी सुरू असताना संजय शिरसाट यांनी केलेलं हे वक्तव्य मोठं आहे. आता त्यांचा दृष्टिकोन काय होता, त्यांचा हेतू काय होता हे सांगणं कठीण आहे. संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं होतं की त्यांचं खरंच काहीतरी याबाबत मोठं विधान त्यांना करायचं होतं, हे यातून होऊ शकलेलं नाही. मात्र दिवसभरापासून या सगळ्या वक्तव्याची त्यांची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. नक्कीच असे संपर्कात रहा मोहसिन. यानंतर पुढची बातमी ती अजित पवारांसंदर्भातली. शरद पवारांबाबत द्विधा मनस्थिती किंवा संभ्रम निर्माण केला जात असला तरी अजित पवारांचं मात्र महानगरपालिकांसाठी अखेर ठरलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरारसह अनेक महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार असं निश्चित झालंय. शिवसेना आणि भाजप महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र लढतायत. मात्र जागा वाटपात स्थान न मिळाल्यानं अजित पवारांनी स्वबळाचा नारा दिल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी एकत्र चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र अजित पवारांनी स्थानिक पातळीवर कुणासोबत आघाडी करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार आहे. त्यामुळे पवार 2029च्या निवडणुकीची तयारी करतायत का, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा कुठे दिला जाऊ शकतो ते पाहूया. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी इथं ते शरद पवारांबरोबर आघाडी करतायत. अमरावती, नाशिक, सोलापूर इथं स्वबळावर लढतील. राष्ट्रवादी महत्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाची तयारी करत असताना 2029च्या निवडणुकीची तर तयारी नाही ना, अशी चर्चा रंगते. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, अजित पवार स्वबळावर लढणार याचाच अर्थ 2029च्या निवडणुकीची तयारी अशी चर्चा रंगते. काय नेमकं घडतंय अजित पवार गटाबरोबर? वास्तविकतेत युतीमध्येच आपणास माहीत आहे की आपण पाहताय की मुंबई असेल, नाशिक असेल, जळगाव असेल किंवा पुणे, पिंपरी चिंचवड असेल, अशा महापालिकांमध्ये जागा वाटपाची मोठा संघर्ष युतीमधले दोन जुने मित्रपक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी होताना दिसून येतो. आणि त्यात तिसरा मित्रपक्ष आला तर अधिकच अडचण होणार आहे. त्यात जर पाहिलं तर पुणे, पिंपरी, सोलापूर अशा या महापालिकांमध्ये कायम भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांना सोबत घेणं म्हणजे डोकेदुखी होऊ शकते. यामुळेच विभक्त लढण्याची भूमिका राष्ट्रवादीची आहे. सगळ्यात मोठं मुद्दा उपस्थित राहतो की या निमित्तानं का होईना
परिवार जो पवार परिवार आहे तो यापूर्वी कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित होता आणि आमचं राजकारण हे वेगळं आहे अशा स्वरूपाची भूमिका घेत होती. आता मात्र उघड पद्धतीने दोन राष्ट्रवादी हे एकत्रित लढत आहेत. काही ठिकाणी तर महाविकास आघाडीतले इतर मित्रपक्षही अजित पवारांबरोबर जात आहेत. याचा अर्थ राजकीय नेते हे स्थानिक परिस्थिती जी अनुकूल दिसते तशा स्वरूपात करताना दिसत आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे भाजपाची सगळ्या गोष्टी रीग ओढताना दिसत आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना मनधरणी करून हवं ते पदरात पाडताना घेताना दिसत आहेत. पण हेच जर गणित राहिलं तर अजित पवारांना कल्पना आहे की एका बाजूला एकनाथ शिंदे आणि जर भाजप आत्तासारखं महापालिकेप्रमाणेच पुढच्या भविष्य काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा ज्या 2029मध्ये येणार आहेत अशा परिस्थितीत सारखं आत्तासारखीच परिस्थिती आली तर मात्र अजित पवारांना स्वतःचे राजकीय गणितं जे आहेत ती बांधावी लागणार आहेत. अजित पवार हे प्रादेशिक पक्षातले एक महत्त्वाचे नेते आहेत आणि कालांतराने अजित पवारांकडे सगळी दोन्ही राष्ट्रवादीची धुरा येईल अशी एक जी राजकीय वर्तुळ जोरदार सुरू आहे. कारण की आपणास माहिती आहे की सुप्रिया सुळे हे कायम दिल्लीच्या राजकारणात असतात. शरद पवारांना त्यांच्या वयोमर्यादा आहेत पुढच्या भविष्यामध्ये. त्यामुळे अजित पवारांना जर राज्यात स्वतःला सिद्ध करायचं असेल तर अर्थात भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही एकत्रित येतील न येतील पण अजित पवारांना स्वतःला 2029मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून भाजप आणि एका बाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना यांना दोन हात करावे लागणार आहेत. यामुळे आत्ताची ही अजित पवारांसाठी लिटमस टेस्ट आहे. ते स्थानिक पातळीवरची गणितं समजून घेत आहेत, अनेकां ठिकाणी कॉम्प्रोमाइज करतायत आणि पुढच्या कालावधीमध्ये कदाचित या संदर्भात 2029चीच रणनीती रचतायत की काय अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे. नक्कीच सागर, असेच संपर्कात रहा. आता महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय तेही पाहूया. विशेषतः भाजप आणि सेनेमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप सेनेची नाशिक, संभाजीनगर आणि ठाण्यामधली युती धोक्यात आली आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षात गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून अवास्तव जागांची मागणी केली जात असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. आता हा संघर्ष टोकाला देखील पोहोचलाय. शिवसेनेनं भाजपला युतीबाबत केवळ एका दिवसाची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर स्वतंत्रपणे लढण्याचा इशाराही दिलाय. सागर, नाशिक, संभाजीनगर आणि ठाणे या 3 ठिकाणी असं नेमकं काय बिनसलंय युतीचं आणि इतर महापालिकांच्या युतीच्या निर्णयावर या 3 ठिकाणचा परिणाम होऊ शकतो का? वास्तविकतेत ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. तिथे आता प्रतिस्पर्धी म्हणून भाजप जे निरंजन डावखरे आणि केळकर हे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी मोठं आव्हान उभा केलेलं आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर नाशिकमध्ये भाजप हे कायम मागील वेळेसुद्धा सत्तेत होतं. त्यांनी महापालिका काबीज केली होती. तिथे पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटला नाही आहे कारण की भाजपासाठी ती प्रतिष्ठेची गोष्ट आहे. आणि मुद्दा राहतो तो इतर महापालिकांमध्ये की ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांना स्वतःचे नगरसेवक वाढवायचे आहेत. यामुळेच या पक्षांमध्ये वाद जो आहे तो जागा वाटपांचा आहे. संभाजीनगरला सुद्धा जर पाहिलं तर एका बाजूला संजय सिरसाट तिथले भलेही पालकमंत्री असले तरी अतुल सावे हे भाजपाचा एक चेहरा तिथं मोठा आहे. महापालिकेवर त्यांचं शहरी मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांची पकड जी आहे ती त्या भागामध्ये वाढवू पाहत आहेत. यामुळेच भाजपचा कमळ विरुद्ध धनुष्यबाण असा हा संघर्ष या महापालिकांमध्ये दिसतो. यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटत नाही. या प्रत्येक पक्षाला स्वतःची रीग मोठी करायची आहे, स्वतःचे नगरसेवक जास्त आणायचे आहेत आणि यामुळेच एक जागांवर जो तिढा दिसून येतोय आणि प्रत्येक पक्ष स्वतःच्या जागेसाठी अट्टहास करतोय कारण की त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये एक जागेसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांना संघर्ष करायचा आहे, नगरसेवक वाढवायचे आहेत. यामुळेच या तिन्ही महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा सुप्त संघर्ष दिसून येतोय. जागा वाटपाचा तिढा लवकर तात्काळ संपण्याची शक्यता कमी दिसते. इतकंच नव्हे तर हेमाली, काही ठिकाणी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल दोन्ही पक्षांच्या वतीने केले जातील. काही जणांना एबी फॉर्म आयत्या वेळेस दिले जातील आणि काही ठिकाणी बंडखोरांचे अर्ज कायम ठेवले जातील. जो जिंकेल तो अधिकृत पक्षाकडनं आणि जो जिंकणार नाही तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवा अशी स्ट्रॅटर्जी या काही ठिकाणी मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या तिन्ही महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना यांचा सुप्त संघर्ष अधिक दिसून येतोय. नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने